हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण काय बघितलंय? अर्थमॅटिक मीन बघितलेलं आहे आणि ॲब्सोल्यूट एरर बघितलं आहे, बरोबर. आता आपण पुढे बघणार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीज बघणार आहे. काय वेगवेगळ्या क्वांटिटीज बघणार आहे. बरं, आत्तापर्यंत काय बघितलं आपण? अर्थमॅटिक मीन. काय बघितलं? अर्थमॅटिक मीन. सेकंड बघितलंय ॲब्सोल्यूट एरर, बरोबर. ह्या दोन क्वांटिटीज आपण बघितलेल्या आहे. थर्ड क्वांटिटी बघणार आहे आपण मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, काय बघणार आहे? मीन ॲब्सोल्यूट एरर. तर मीन ॲब्सोल्यूट एरर काय असतं बघूया आपण. डेफिनेशन बघूया आपण मीन ॲब्सोल्यूट एररची. द मीन ऑफ द अर्थमॅटिक मीन म्हणूया. द अर्थमॅटिक mean of all absolute errors is called as mean absolute error. ओके, काय असतं? द अर्थमॅटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर्स. ओके, कसलं अर्थमॅटिक मीन? ॲब्सोल्यूट एररचं जे अर्थमॅटिक मीन असतं त्याला आपण काय म्हणत असतो? मीन ॲब्सोल्यूट एरर. काय म्हणत असतो? मीन ॲब्सोल्यूट एरर. त्याला आपण डेल ए मीन असं लिहितो. काय म्हणतो? डेल ए मीन असं लिहितो. ह्याचं मिनिंग काय बघा. डेल ए वन प्लस डेल ए टू प्लस डॉट 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 डेल ए एन डिवायडेड बाय एन. ओके, ह्याचा फॉर्म्युला झाला. और इन समेशन फॉर्म मध्ये आपण कसं लिहितो? 1/n समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to n डेल ए एन. या फॉर्म मध्ये डेल ए मीन या फॉर्म मध्ये लिहितो. ओके, हा त्याचा झाला फॉर्म्युला. ओके, आता आपण काय बघणार आहे? रिलेटिव्ह एरर. काय बघणार आहे? रिलेटिव्ह एरर. फोर्थ क्वांटिटी काय बघणार आहे? रिलेटिव्ह एरर. काय बघणार आहे? रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर मध्ये बघा, रिलेटिव्ह एरर काय असतं? इट इज रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर mean absolute error to arithmetic mean of the quantities. Okay, टू अर्थमॅटिक मीन ऑफ दी क्वांटिटीज. काय बघा, इट इज द रेशो ऑफ. रेशो म्हणजे काय असतो? न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असतं. काय असतं? न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असते. कशाचा? पण कशाचा? आता मीन ॲब्सोल्यूट एरर. कशाचा? मीन ॲब्सोल्यूट एरर. मग हा जो मीन ॲब्सोल्यूट एरर तो आपण कशाला घेणार? न्यूमरेटरला घेणार. मीन ॲब्सोल्यूट एरर काय घेतो आपण? डेल ए मीन घेतो. काय घेतो? डेल ए मीन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? डेल ए मीन. काय? डेल ए मीन टू अर्थमॅटिक मीन ऑफ द क्वांटिटीज. टू कशाच्या? अर्थमॅटिक मीन. अर्थमॅटिक मीन आपण पहिल्यांदा बघितलेला आहे. त्याला आपण काय लिहित असतो? ए मीन असं लिहित असतो. काय लिहित असतो? ए मीन लिहित असतो. टू ए मीन. ओके, आता हा जो फॉर्म्युला क्रिएट झालाय हा काय असतो? आपला रिलेटिव्ह एरर. काय असतो? रिलेटिव्ह एरर. काय असतं आपलं? रिलेटिव्ह एरर. समजलं? बरं, ह्याच्यानंतर येतं फिफ्थ पॉइंट. काय येतो? पर्सेंटेज एरर. काय येतं? पर्सेंटेज एरर. काय येतं? पर्सेंटेज एरर. बरं, पर्सेंटेज एरर काय असतं? पर्सेंटेज एरर सिंपली डेल ए मीन डिवायडेड बाय ए मीन इंटू 100. काय असतं?
डेल ए मीन डिवायडेड बाय ए मीन इंटू 100. ही जी क्वांटिटी आहे रिलेटिव्ह एररला तर आपण 100 न मल्टिप्लाय केलं आपल्याला काय भेटतं पर्सेंटेज एरर भेटतं. काय भेटतं पर्सेंटेज एरर. हे काय असतं पर्सेंटेज एरर. समजलं. बर थोडं तुम्हाला कन्फ्युजन असणार क्वांटिटीज मध्ये काय आहे काय नाही काय आहे काय नाही. आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके आता आपण याचं एक्झाम्पल बघूया ऍक्च्युली काय काय क्वांटिटीज आहे. ओके बर आता आपण काय करूया एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. काय करायचं एक सिंपल एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की काय आपण काढणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. सिंपल नंबर घेऊया. पहिला नंबर माझा 5 आहे, दुसरा 10 आहे, थर्ड 15 आहे. आता आपल्याला काय काय काढायचं बघा. सॉरी अर्थमॅटिक मीन. फर्स्ट स्टेप काय करतो आपण अर्थमॅटिक मीन करतो. त्याच्यानंतर काय करतो ॲब्सोल्यूट एरर काढतो. त्याच्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर काढतो. त्याच्यानंतर रिलेटिव्ह एरर काढतो आणि त्याच्यानंतर काय करतो पर्सेंटेज एरर काढतो. ह्या 5 क्वांटिटीज काढायच्या आहेत आपल्याला. किती काढायच्या आहेत 5 क्वांटिटीज. बरं आता आपण बघूया. फर्स्ट काढणार अर्थमॅटिक मीन. अर्थमॅटिक मीन कसा काढतो आपण नंबर ऑफ क्वांटिटीज. हे माझं काय झालं A1 झालं, हे झालं A2, हे झालं A3. बरं नंबर ऑफ क्वांटिटीज अर्थमॅटिक मीनला आपण काय लिहितो ए मीन लिहितो. काय लिहितो ए मीन इज इक्वल टू काय लिहिणार A1 प्लस A2 प्लस A3 डिवायडेड बाय 3. बरोबर A1 प्लस A2 प्लस A3 डिवायडेड बाय 3. आता A1 प्लस A2 प्लस A3 काय येतं 5 प्लस 10 प्लस 15 डिवायडेड बाय 3. तर हे किती येतं 30 डिवायडेड बाय 3 म्हणजे काय आलं 10. तर ए मीन किती झालं माझं ए मीनची व्हॅल्यू किती झाली 10 झाली. किती झाली 10 झाली. बरोबर हे झालं फर्स्ट. आपण आता काय करणार आहे सेकंड ॲब्सोल्यूट एरर. काय काढणार आहे ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर कसं काढतो आपण डेल A1. काय डेल A1 काय असतं आपलं मॉड ऑफ ए मीन मायनस A1. बरोबर इथं मॉड साइन कम्प्लीट. ब्रॅकेट नाही हा मॉड नीट लिहायचं माझ्यासारखं ब्रॅकेट नाही टाकायचा. ओके बर ए मीन काय आपला 10. बरोबर मायनस A1 ची व्हॅल्यू किती आहे बघा 5. ओके A1 ची व्हॅल्यू किती आहे 5. तर हे किती येतं 5 आन्सर येतं याचं. किती येतं 5 आन्सर येतं. बरोबर काही प्रॉब्लेम. आता डेल A2 काढणार. डेल A2 काय असणार ए मीन मायनस A2 इज इक्वल टू मॉड ऑफ 10 मायनस 10 इज इक्वल टू 0. बरोबर ही A2 ची व्हॅल्यू डेल A2 ची व्हॅल्यू झाली. आता डेल A3 करणार. डेल A3 काय असणार बघा ए मीन मायनस A3. ए मीन किती आहे 10 आहे मायनस 15. A3 ची व्हॅल्यू किती आहे 15 आहे. A3 ची व्हॅल्यू किती आहे 15 आहे. बरं हे किती येतं मॉड ऑफ मायनस 5. मॉड ऑफ मायनस 5 मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की मॉड ऑफ मायनस 5 म्हणजे आपण किती लिहिणार प्लस 5 लिहिणार. काय लिहिणार प्लस 5 लिहिणार. काय लिहिणार प्लस 5. तर हे काय झालं डेल A1 डेल A2 डेल A3 ह्या 3 व्हॅल्यूज झाल्या. ओके तर आता ह्याच्यानंतर आपण काय बघणार आहे थर्ड मीन ॲब्सोल्यूट एरर. काय बघणार आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. बरोबर तर मीन ॲब्सोल्यूट एरर काय काढतो आपण ह्या ज्या A1 A2 A3 ह्या व्हॅल्यूज आहेत ह्याला ऍड करतो आणि नंबर ऑफ क्वांटिटीज किती आहे 3 डिवायडेड बाय 3 करणार. ओके तर मी डेल ए मीन काय असणार डेल ए मीन इज इक्वल टू डेल A1 प्लस डेल A2 प्लस डेल A3 डिवायडेड बाय 3. काय असणार डिवायडेड बाय 3. बरोबर बर आता डेल A1 ची व्हॅल्यू किती आली आहे 5 प्लस डेल A2 ची 0 प्लस A3 ची किती आली 5 डिवायडेड बाय 3. इकडे बघा
डेल ए वन ची किती आहे 5, बरोबर. डेल ए टू ची 0, डेल ए थ्री ची किती आहे 5, बरोबर. तर हे काय येणार आपलं 10 डिवायडेड बाय 3, मग हे किती येणार 3.33, बरोबर. किती येणार 3.33. ओके, समजलं. तर डेल ए मीन किती आला आपला 3.33. आता आपण फोर्थ क्वांटिटी कोणती काढणार आहे, रिलेटिव्ह एरर. कोणती, रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर कसा काढायचा बघा. रिलेटिव्ह एरर कसा काढणार आपण, डेल ए मीन डिवायडेड बाय ए मीन असं असतं. डेल ए मीन डिवायडेड बाय ए मीन. डेल ए मीन किती आहे आपला 3.33 डिवायडेड बाय ए मीन किती आहे 10. ए मीन किती आहे आपला 10 आलेला आहे. इथं आहे आपला ए मीन, बरोबर. तर हे किती येतं बघा 0.333, बरोबर. रिलेटिव्ह एरर किती येतो 0.333, बरोबर. आता फिफ्थ पर्सेंटेज एरर. काय, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर काय असतं, आपण पर्सेंटेज एरर कसं काढतो, डेल ए मीन डिवायडेड बाय ए मीन इंटू 100, बरोबर. असं काढतो ना, डेल ए मीन डिवायडेड बाय ए मीन इंटू 100. बट डेल ए मीन डिवायडेड बाय ए मीन किती आलेला आहे 0.33. 0.333 इंटू 100 किती येतं 33.3%. किती येतं 33.3%. बरं, हे तुम्हाला समजलं असेल आय गेस. अजून 1-2 प्रॉब्लेम्स देतो तुम्हाला, ते प्रॉब्लेम स्वतःहून सॉल्व्ह करा आणि ह्या 5 क्वांटिटीज काढायच्या. काय, ह्या 5 क्वांटिटीज काढायच्या. मी प्रॉब्लेम देतो तसं काढत जावा. हा एक्झाम्पल जसा सॉल्व्ह केलेला आहे तसा सेम सॉल्व्ह करत जायचं. ओके, तर काय देतो बघा मी. तर आपल्याला क्वांटिटीज आहेत. फर्स्ट क्वांटिटी आहे 9, 10, 11. सेकंड आहे 14, 15, 16. ओके, ह्या 2 क्वांटिटीज आहेत. ह्याचं तुम्ही काय 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 काढायचं सांगतो. फर्स्ट काय काढायचं, अर्थमॅटिक मीन. सेकंड ॲब्सोल्यूट एरर. थर्ड मीन ॲब्सोल्यूट एरर. फोर्थ रिलेटिव्ह एरर. आणि फिफ्थ पर्सेंटेज एरर. ह्या 5 क्वांटिटीज तुम्हाला काढायच्या आहेत. ह्या 2 एक्झाम्पल्स. ओके, प्रत्येकाचा अर्थमॅटिक मीन काढायचा, ॲब्सोल्यूट एरर काढायचा, मीन ॲब्सोल्यूट एरर काढायचा, रिलेटिव्ह एरर काढायचा, पर्सेंटेज एरर काढायचा. समजला. तर आज इथंच थांबूया, पुढचं आपण नेक्स्ट लेक्चर.